मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत लगदा. तर लगद्याचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि लगद्यामध्ये किती प्रमाणात कोणतं मटेरियल वापरायला पाहिजे, किती प्रमाण असायला पाहिजे मटेरियलचं, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला दाखवतो कोणते आतमध्ये काय मिक्स करायला पाहिजे ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आहे भुशाची पावडर. म्हणजे भुसा एकदम ग्राइंडिंग केलेला असतं, एकदम पातळ. तर तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची एक गोणी येते 10 किलोच्या आसपास. एक 400-450 रुपयाच्या आसपास त्याचा दर असतो 10 किलोचा. तर मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल मिळते, जिथे आपण माती वगैरे घेतो त्यांच्याजवळ मिळून जाईल. तर हे आहे खडागोणचं पाणी. म्हणजे खडागोण येतो तो आपण भिजत ठेवायला पाहिजे, म्हणजे 1 दिवस भिजत ठेवायचा असतो. तर यामध्ये आपण 1 किलो खडागोण टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी असं केलेलं आहे. तर आता त्याचं पाणी झालेलं आहे म्हणजे पूर्ण मिक्स झालेलं आहे खडागोण, बघू शकता मित्रांनो. आपण जो सुका भुसा होता तो भिजवून घेतलेला होता. 1.5 किलोचं एक प्रमाण घेतलं, म्हणजे 1.5 किलोचा सुका भुसा घेतलेला, तो आपण भिजवलेला आहे. पूर्णपणे आता भिजून झालेला आहे. तो आपण आता मशीनमध्ये टाकणार आहोत. चांगल्या प्रकारे तो आपण भिजून घेतलेला होता. अशा प्रकारे तो सुका भुसा असतो आणि नंतर भिजवल्याच्या नंतर तो असा एकदम ओला होऊन जातो. आपण आता ते मशीनमध्ये टाकणार आहोत खडागोणचं पाणी. आणि आता आपल्याला शाडू माती पण मिक्स करायची आहे. अशा प्रकारे शाडू माती येते आणि आपण जसं आपल्याला घट्ट पाहिजे असेल तसं ते आपण शाडू माती आतमध्ये टाकत राहायची आहे. तर आता आपण पुट्ट्याची पावडर आहे ती आपण टाकणार आहोत. म्हणजे पुट्ट्याची पावडर आपण भिजवून घेतलेली होती, तर ती आता आपण मशीनमध्ये टाकणार आहोत. आणि खडागोणचं पाणी पण टाकणार आहोत आणि त्यानंतर माती पण टाकणार आहोत. पूर्ण प्रोसेस बघा, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा नक्कीच. तर आपण आता खडागोणचं पाणी टाकणार आहोत. 2 लिटर प्रमाण आपण ठेवतो आहे सध्या. म्हणजे 1 ते 2.5 फूटपर्यंतच्या गणपतींसाठी आपण हे यूज करू शकतो. डायरेक्ट आपण लगदा लावू शकतो, वापरू शकतो हा. तर अशा प्रकारे मशीन चालू केलेली आहे आपण आणि बऱ्यापैकी आपण तो मिक्स करून घेतो आहे. मशीन आता फिरायला लागली आहे. तर आपण त्यामध्ये माती जशी आपल्याला घट्ट होईल त्याप्रमाणे आपण ते टाकत राहायचे आहे. तर आता सर्व मटेरियल टाकलेले आहे आपण आणि आता ते पूर्णपणे मिक्स होत आहे. मध्ये आपण चेक करत राहायचं की माती घट्ट आहे की पातळ आहे. मग त्या हिशोबाने आपण माती असो की माती टाकत राहायची आहे यातमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता लगदा तयार होतोय. 80% लगदा आपला तयार झालेला आहे. थोडंसं आता आपण बाहेर काढणार आहोत. थोडंसं अजून मळायला पाहिजे चांगल्या प्रकारे. तर बघू शकता, तर आता आपला लगदा तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे लगदा असतो वगैरे. तर हा बघू शकता तुम्ही, लगदा झालेला आहे आपला चांगल्या प्रकारे. आपण हा डायरेक्ट यूज करू शकतो. अशा प्रकारे आपण लगदा तयार केलेला आहे की जेणेकरून आपण डायरेक्ट आपण लगदा साच्याला वापरून आपण गणपती लिपू शकतो. जर कोणाला लगदा पाहिजे असेल तर वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करा मला. आणि जर लगदा पाहिजे असेल तर आपण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पण लगदा देऊ शकतो बनवून. तर आता आपला लगदा झालेला आहे, आपण बाहेर काढणार आहोत. बघू शकता हा लगदा तयार झालेला आहे अशा प्रकारे. मग त्याला आपण चांगला आपटून घ्यायचा असतो आणि मग यूज करायला घ्यायचा. म्हणजे 1 दिवस ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक रोज यूज झाल्याच्या नंतर तर आपण यूज करायला घ्यायचं.
तर अशा प्रकारे आपण मशीनमधला काढलेला लगदा चांगल्या प्रकारे आपटून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकदम एकजीव होऊन जाईल. आणि हा यूज करून आपण गणपती काढायचे, जेणेकरून आपण गणपती जो काढणार तो मजबूतीला चांगला येईल आणि क्रॅक वगैरे नाही होणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील आणि खूप काही शिकायला पण मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.